या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. मोबाईल तरी करतो आता. कागद पण बसता नाही. कागद पण बसता. हाऱ्या नाऱ्या असते ना, मावाळ चांगलं खायला भेटलं असतं त्यांना पण. आता मीच खातो. काय नाऱ्या कुठं गेला असेल काय, ज्या बी कोण गावात नाही. हॅलो का देवदास काय करतोय आता? का टेंबा पेटावलाय काय? अय देवदास, अरे काय करतोय? मग काढतोय. दे ठेवून लागा ते. हो माहवाळ कसलं उठलोय. अरे माहवाळ काढतोय का माहवाळ जाळतोय? तू काही येडे बिडे काय रे? तुला काय डोक्याचा भाग बिग आहे का नाही? का हा काय झालं? तुझ्या बापाने माहवाळ जाळलं होतं का? हा बस बरं ह्या जाऊ. बस बस बरं. तुला भाजल्यावर कळेल का? कळतं का तुला? हा बस येतं माग. काय लागा हऱ्याला का मारतोय लागा? तुझ्यासाठी मावळ काढत. अरे माझ्यासाठी माहवाळ काढत होतं. तुला डोक्याचा भाग आहे का? अरे माहवाळ काढण्याची बी पद्धत असते. लाका माश्या आपल्याला मध देतात आणि खुशाल जाळतोय रे सगळ्या माश्या. हा डोक्याचा भाग आहे का तुला? रे हा येड आहे काय रे निवळ तू? लाका आम्ही बी मोहळ काढली. अरे पण लाका ती किती लाका माश्या 1000 माश्या असत्या. हा जाळून कुठं माहवाळ काढण्याची पद्धत आहे वैर का? कुठं शाळा बिळा शिकला होता का नव्हता? का त्यांना जीव नाही वैर? हा का तुला एकट्याला जीव आहे? भाजू का तुला थोडा? निवडला का हुबला काय? परत जर असा माश्या जाळताना दिसला ना लय मारीन. बरोबर बरोबर करतोय. हसतोय थोबाडा घेऊन. चला पटकीने पुढे. माश्या जाळतोय माहवाळ काढतोय. माहवाळ अरे हा अरे कुठं चालवलंय मला? अरे कुठे नाही तिकडे ते लोणंदचा बाजार माहित नाही होय? गुरुवारचा असतो तिकडे चाललोय. तुला सांगतो 2 बोकडा आणायच्या जत्रा घालायची. पण देवदास परत जर असा माहवाळ बिवाळ काढताना जाळताना दिसला ना लय मारीन बर का मी. येड्यावानी करतोय का? अरे पण ते आपल्याला गाडी. अरे गाडी कशाला लागती मग? अरे एसटीने प्रवास करतो आपण. आपल्याला गाडी का घोडे सायकल होती तिचा घोटाळा झाला. आणि तुला सांगतो गाडी घ्यायची म्हणलं तर लाख रुपये लागतात. कुठं आणायचं? येडा झाला काय? चल तू. अरे देवदास गाडी कोणाची? रस्त्यालाच उभा आहे. कोणाची? अरे तिकडे कुठे बघताय? हिथं हिथं बॅग. चल बरं. आता लोणंदला जायला तुला सांगतो गाडी झाली. चावी बी आहे. याला पा याला पा. तुम्ही इथं काय करता? याला पा गाडी द्या की लोणंदला चाललो. यावं बोकडा नाही. चल बाबा. अयो देवदास याला तर लय मारतोय लागा. अरे लय हात लागतोय याला पाचा. ते यालापाची गाडी होती वय ती? येलापाची गाडी होती. त्याच्या आईला ती सारखेला का माझा राडव गेल्या ग ती याला पायी एक जात लागा. पण आज हऱ्याचा अपमान झाला. गाडी घे हो काय रे एखादी गाडी घ्यायला दिग पैसे लागते त्याला. अरे पैसा हाय का? पण ती यालापाच्या उराव गाडी घेत असतो मी. सुट्टी नाही याला पालावे. अरे तुला माहित नाही 1 लाख लागते. लागू दे किती बी काय त्या फायनान्स मध्ये लोन केलं की गाड्या मिळतात. पण मी नव्हतो डोक्यात घेत. अरे तुला माहिती का ती पुष्पाचा पिक्चर? पुष्पाचा बघितला की? अरे अल्ला अर्जुनचा असाचा अपमान झालता. तासात त्याने ओमनी उभी केली ती. किती तासात? तू असं कर सीडी डिलक्स घेऊन ये एक जा. आपण पैसे पैसे कशाला लागतात? अरे लाका व्हायचं मानपान ठेव जा केला का? ते याला त्या आला अर्जुनचा लाका जोडीदार कसला होता लाका? हा सगळं त्यांनी नदीत चंदन टाकलेलं तर तिकडून त्यांनी एक अधिकारी मॅनेज केलता. आणि तुला का जावाला कधी पैसे वाच करणं करतय नाही. चल एखादा फायनान्सचा साहेब आहे का नाही गाठू आजच्या दिवसातच गाडी आणणार. चल 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 तू माझ्या बरोबर.
हॅलो हां हो फायनान्स ऑफिसमधनं बोलतोय. तुमच्या हप्त्याचं काय झालं? अहो 3 महिने झालं तुम्ही हप्ता थकवलाय. आता 4थ्या महिन्यातली परत दुसरी तारीख आली. अहो 3-4 हप्ते ऑलरेडी बाउन्स झालेत तुमचे. नाही 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 हा तसलं चालणार नाही. आम्हाला वरनं साहेब लोक बोलणारे असतात. नाही 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 काय करा, ती एक तर गाडी इथं आणून लावा, नाही तर मग आमची 2-3 मुलं येतील आणि गाडी घेऊन येतील. मग तुम्ही लवकरात लवकर ते पैसे भरा. हा अजिबात नाही, तसलं चालणारच नाही. नाही नाही आम्ही गाडी ओढून आणतो, नाही काय अडचण. ठीक आहे. साहेब येऊ का आतमध्ये? या या. नमस्कार साहेब. नमस्ते बोला. हो साहेब, ते काय झालंय आपल्याला फटफटी घ्यायची या. बर ते आपलं कर्ज मिळेल का हो? कर्ज भेटेल की. चालतंय की, मग त्यासाठी चालतो. आधार कार्ड आहे का? नाही अहो मला कोणाचा साहेब आधार नाही, काय सांगायचं. पण आलोय तरी म्हटलं काय तुम्ही देता कर्ज. नाही नाही कुणाचा आधार नाही. आधार कार्ड आहे का? आधार कार्ड. आधार कार्ड वय? हा आधार कार्ड कसलं असतं हो? आपली ओळखपत्र. त्याला बघतो की असं आधार कार्ड आणलं की लगेच मिळेल का गाडी? मग नाही नाही कागदपत्र लागतात भरपूर. पॅन कार्ड लागतं. पॅन कार्ड? हो पॅन कार्ड आहे का? पॅन कार्ड बी काढावं लागेल. आयला मग आणलंय काय सोबत? नाही आपलं चौकशीच करायला 7-12 लागतो. 7-12 राव काय होते बरं का आपल्याला अर्धा एकर. तरी मध्यंतर वाईट गेली माटक्या आकड्यावाली. उद्यम आधार. उद्यम आधार नाही राव, ते बी नाही. लईच लागतंय राव साहेब. शॉप ऍक्ट आहे का नाही? शॉप ऍक्ट हा नाही. ITR. ITR म्हणजे? आता ते लागतंच ITR. ITR बी लागतंय वय? साहेब तुम्ही राव कावळा बरं सांगितली कागदपत्र. त्याला का तुझं महत्वाचं म्हणजे आधार कार्डच. मला तर तुझ्यावर शकच येतोय जरा. नाही कशाचा नाही साहेब. अहो आपल्याला फटफटी काढायची. आपला आधार अपमान कार्ड केलेला नाही, याला पॅन कार्ड पण नाही. त्या प्राण्याने. अहो पण तुम्हाला कर्ज मी द्यायचं कुठल्या आधारावर? साहेब काहीतरी ऍडजस्ट करावं. मी लय गरीब आणि प्रामाणिक माणूस आहे. काहीतरी करावं, मला गाडी घ्यायची या. नाही करू, कागदपत्राचं होईल बरं का ऍडजस्ट. हा. पण सहकर्जदार म्हणून घरातला कोणतरी महत्वाचा माणूस लागल. घरातला माणूस हो लागेल? हो हो. लग्न झाले का? हा लग्न झालंय की माझं. हो बायको लागल मग. बायको सहकर्जदार? हो हो. आयला साहेब पण मी रांड काय किंवा बायको नांदत नाही. मग आता कसं काय? करा काहीतरी ऍडजस्ट राव. अहो तुमचं एक सुद्धा कागदपत्र नाही, आपण ऍडजस्ट करू म्हणतोय. मग सहकर्जदार म्हणून घरातलं कोणतरी नको का? अहो घरातच माणूस राहिलं नाही, काय सांगायचंय. कोरोनात 2-3 गेली. बायको नांदत होती, ते आमचं गुण नाही चांगलं, ती बी गेली निघून. बघा राव साहेब काय. हा सहकर्जदार म्हणून लागणारच कोणतरी महत्वाचा माणूस. नाही राव तेवढं वागळा आणि दुसरे कागदपत्र कसे पैसे देतो की राव. कोपान बिपान आणून देतो. करा. बिना कागदपत्राचं मी केलं मग मला इथं कामाला ठेवतील का? मला व्याकलून देतील की? नाही नाही द्या राव. असं असतंय सगळ्या गावाला राव. तुम्ही गाड्या वाटताय ना. तुम्ही जावा. तुम्ही जावा. जाणार नाही मी. नाही मग बेकार माणूस आहे. मला गाडी लागेल. आम्ही काय मांजार मारलंय वय सगळ्या गावाला? तुम्ही गाड्या वाटताय. अहो तुमचं आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, काहीच नाही. 7-12 नाही, कसं द्यायचं काय तुम्हाला? नाही 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 ती मी वाद घालणारा माणूस आहे. सिक्युरिटी त्या माणसाला बाहेर काढा. हा साहेब हा नको नको. माझी पात्रता मला कळाली. कागदपत्राची पद्धती जुळवता. जावा 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 तुम्ही जावा. आणि घेतो गाठ तुमची. काय त्याच्या आईला अवघड आहे गाड्या. कोण पण येते. अहो ते पेपर राहू द्या. ए काय रे? अरे अहो आप्पा काय रे? काय राव तुम्ही राव अंगावर येता सारखं. कसं आहे करा राव. ए अरे काय बघत करा राव. इथं काय चाललंय माझं आणि तुझं काय रमतीत म्हातार असतं? ते टाकून दे. कडा करता. आप्पा हा मी गाडी घेतोय. हा त्याला 2 जामीनदार लागतात. हा तुम्ही सही करायचं. नाही नाही मी नाही सही बी करणार. आप्पा काय ग बसाऊ का तुला सांगतोय? अरे अहो गावातला माणूस आहे राव. काय नाही गावातला नाही कुठला नाही काय नाही तसलं काय सांगू नको. काय करतो माहितीये का? हा. गाडी आणली का नाही हा. मला पंढरपूरला नेतो. एक चक्कर माराय करा राव. काय नाही अजिबात नाही तसलं काय सांगू नको. बरं आप्पा मग गाडी द्या तुमची. मी गाडी तर नेतो. मी जाऊ. ए यार तुला सांगितलंय ना तो तिकडे जा म्हणून. अहो, नेऊ द्या की त्याला अजिबात नाही गाडी गोड नाही काय नाही. हर्या बी सकाळ सकाळ कुठे गेला काय? उद्योग पाणीच नाही आता काय कळा नाही. आयला आलाय वाटतं. ना रे तुला लका गावात थोडाकला तू इथं बसलाय वर. काय काम धंदाच नाही बसलोय. अरे काय लका लोणंदच्या बाजारावर चाललेलो. हा म्हणलं आपलं जत्रा नाही का आपली. हा 2 बोकडा आणावं म्हणलं. ते देवीदासला घेऊन चाललेलो. बर. आणि तिथं गाडी रस्त्यालाच होती. हा तर आपलं बसाय गेलो तू याला पलीकडे बसल्याला.
हा कशाच लाका मवच केलं मला हाणून हाणून. पण याला पता हाणायचा काय समज गाडी त्याची होती ना लाका नाऱ्या. लय गाडी बाली पण का नाही लय आगाव आहेत का लय अवघड आहे. लय जागीरदार असल्याचं आव्हान त्याचं. सीडी डिलक्स लाका काय आपण घ्यायचो नाही का? काय अरे आपण घेऊ ना गाडी एवढं काय त्याच्या नाही CD घेऊ नाही मग कोटेशनच काढून आणलं. खरं सांगतो काय अरे, 1 लाख रुपये किंमत आहे तुला सांगतो. सीडी डिलक्सच घ्यायची आणि याला पाच्या उराव घ्यायची गाडी. आणि नवी खटच घ्यायची खटच घ्यायची. त्याला बी दाखवा मी नारळ फोडणार हऱ्या. अरे माझी गाडी म्हणजे नाऱ्या तुझी गाडी. मला बी लागेल की कुठं सासरवाडीला जायला. कधी बी यायची मी तर म्हणतो गाडीच मी तुझ्या दारात लावणार. काय मला कधी तर लागणार. चालतंय कशासाठी? चालतंय आम्हाला बी होईल. पण नाऱ्या हा एक अडचण आहे यार. कर त्याला 2 जामीनदार लागतात. आता ही जामीन 1 लाखाचे म्हणलं पैसे नाहीत होय तुझ्याकडे. पैसे कुठलं हप्त्यावर घ्यावा लागेल. तर जामीन कशाला लागतंय. अरे जामीन म्हणजे मी कर्ज काढणार म्हणजे कर्ज मी फेडन म्हणून त्यांना विश्वास म्हणून 2 जामीनदार लागतात. तू होचिनणार नाऱ्या. अरे लका तुझ्यासाठी मी नाही होणार तर कोण होणार आहे. मी तर 100% नाही अरे गावात तुला सांगतो आता आपाकडे गेलो हा लका निबार मारलं की लका मला काय किंमतच राहिली नाही. त्याकडे कशाला जातो लका ते तिकडे बाया पैसे उधळतं पण आपल्या गरीबाला कधी द्यायला मदत लागा. करायचं नाही. गरीबालाच गरीब होतं हा. नाऱ्या. बरं नाऱ्या हा. पण अजून एक जामीनदार कमी पडतोय रे आपल्याला. अजून एक का आप्पा हो आईला सरपंच होईल का रे? नाही सरपंचाकडे बी काय किंमत 0 झाली आपली. सावकाराकडे जाऊ. हो पण तू सांग माझं सावकार ऐकणार नाही. सांगतो की नवी गाडी घ्यायची म्हणल्यावर त्याला सांगू तुझ्याच दारात गाडी लावतो म्हणून. तुझ्या ह्याने कसं बी मी गंडव पटवतो तुला काय करायचं. चल सावकाराकडे जाऊ. चल चल चल. हॅलो जय बालाजी शाला बागडी तुम्हाला फोन केला मला लई चांगला वाटला. तू कधी येईल रे सारखा मायकेमध्ये राहते तू. जय बालाजी शाला मी तुझी राह देखते ना. लवकर ये बरं. 3 बायडी असून माझा काय उपयोग नसते. जय बालाजी तू लवकर ये बरं का आपल्याला फिरायला जायचं असतो. अरे गपस त्याची बायडी सारखी गावाला जाते आणि तू काही एक शब्द बोलायचा ना मी काय बरोबर लाडी गोडी लावतो गपस. आयला सावकार आयला ए बस साऱ्या पाय दाब सावकारांचं. जय बालाजी शाला ये ना जोडगोळे आलेला असते. हे चांडाळा असते माझ्या आता पैर दाबते म्हणजे काहीतरी नाही. सावकार तेल आहे का गोडी तेल गोळा चांगला चांगलं गोळ शाला हऱ्या नाऱ्या तुम्ही माझा गोळा काढते का मला गोळा उठवते. नाही डेपीचं तेल आहे का डेपीच्या तेलाने माझा पैर सोड. माझा पैर कशाला दाबते. दाबतराव पुण्याला बनाला तेवढंच काय करता. हे हर्या जय बालाजी. गपस की मुद्दे येतो सावकार. आयला गावातला पण देव माणूस म्हणलं ना सावकारच दुसरं कोणी नाहीच. अरे अख्खं गाव कुठं जात रे सावकारांकडेच येतं. सावकार कुणालाच नाही म्हणणार नाही आणि आज आपल्याला सुद्धा नाही म्हणणार. कधी दिलंय का. अरे मला सांगे त्या नासक्यावाने आपण दोघं वाकलं तरी आपल्या डोक्याचा हात काढला का त्यांनी. सरपंचाने हात काढला पण सावकाराने कधीच नाही. सरपंचाचं काय खरंय बोरटय ते पण नको घेऊ. एवढं तू म्हणतोय म्हटलं. हा नाही खरंय तुझं. काय झालंय सावकार माहितीये का आता आम्ही तुमच्या रानात बी कामाला जातो. हऱ्याचं पाय दुखायला लागलं राव. त्याला बायको तरी आहे का आता माझ्या आवडी दाबते कधी संगी दाबते. त्याने काय ठरवलंय गाडी घ्यायची. गाडी म्हणजे चांगला आहे की गाडी. बघ अरे तुला म्हणलं का नाही पहिला पेढा सावकार मी तुम्हाला देणार बरं. शाला मला डायबिटीस असं तरी मी खाईन. जास्त बोल नको. तर काय झालंय माहिती का तुमच्या कामाला जायचं म्हणलं का ना आता तुमचं रान 5 किलोमीटर आणि आम्हाला जायचं म्हणलं किती उशीर लागतो सावकार. म्हणून हऱ्याने ठरवलंय की गाडी घ्यायची आणि नवीच घ्यायची. शाला चांगला निर्णय घेत राहतो. पहिला चांगला नवी गाडी घेऊन टाक. घेऊन टाक म्हणजे पैसा लागतो सावकार त्याला. बरोबर बोलते. पैसा मागायचा नाही सावकाराला. बरोबर मी पैसा देत नसते. द्यायचं सावकाराने पैसे आपल्याला. नाही सारखं अरे पहिलं कर्ज आहे तरी किती द्यायचं. आणि आपण का घ्यायचं. हा पण आता काय आहे रानात जायचं म्हणल्यावर गाडी तर लागेल आणि सावकाराचं काम फास्ट. सावकार तुमचं 4 दिवसाचं काम 2 दिवसात करणार. चांगला झाला. अहो आमचा निमा येईल तर त्या चालण्यात हेलपाट्यावरच जातो या. काय करा माहिती का एवढी बर ना हऱ्याला गाडी घ्यायची. इकडे बघा पैसा रुपया तुम्ही देऊ नका फक्त जामीन व्हायचं या. फक्त जामीन म्हणजे करायचं. एक सही करायचं. काय पाहिजे तुला. शाला चला मी म्हणते माझा पैर दाबते म्हणजे काहीतरी याचा स्वार्थ असते. बाजूला उठा. शाला तुला मी जामीन होत नसते. मी जबाबदार. गपकी तू हे बघा मी जबाबदार आहे.
जे काय असेल मी घराचे कागदपत्र हे तुमच्या ताब्यात देत, पण नाही म्हण नका राव. ए शाला नार्या, तू अजिबात मला बोलू नको. ते हऱ्यासाठी ना मी कधी जामीन होणार नसतो. जय बालाजी. ए मला सारखा माझा रोकडाला फसवत असते. जय बालाजी जय बालाजी. सावकार. तुम्हाला काय बोलू, माझा पैर दाबू नको. नाही मी दाबतो मग. ए तू पण दाबू नको. तुला मी सांगते मी जामीन होणार नसतो. अहो सावकार असं काय करताय राव? जर गावातल्या हऱ्यानाऱ्याची इज्जत त्या बाहेरच्या गावात गेलतो, आम्हाला कुत्र किंमत द्याय नाही, पण म्हणलं आम्ही सावकाराची माणसं आहे. अहो काय त्याला वाटलं सावकार म्हणलं की राव काना त्याने हे केलं. एवढी इज्जत आहे तुमचं, आम्ही नाव काढतो बाहेर. आणि काय नाही तर जामिनाला तुम्हाला एक सही करायला तुम्ही असं म्हणलं. जाऊ दे बाबा आपलं ते. हा यंदा फोन सरपंचाला निवडून नाही आणायचं, सावकाराला ठरलं. गावाचं सरपंच. हा जय बालाजी जय बालाजी. ए, सावकार. चांगला बोललास. हा. म्हणजे तुम्ही सावकार बी करायचे आणि सरपंच बी करायचे, डबल फायदा आहे तुमचा. गावच ताब्यात जाते ना. गाव ताब्यात आणि सगळं तुमच्या ताब्यात आहे ना. ए, हा. ए, मी नक्की सरपंच होईल. 100% म्हणून आम्ही काय करू नाही हऱ्यानाऱ्या. सगळा प्रचार आम्हीच करणार. ए, त्या हऱ्याला मला आता जामीन व्हायचाच नाही, पण मी येणाऱ्या तुझ्यासाठी मी जामीन होईल. पण ए, मला फसवू नको बरं का. ए हऱ्या मला सारखा सारखा फसवते, माझ्या रोकडा घालवते. चालतंय, फक्त एक सही करा. मी तू कागदपत्र घेऊन. ठरलंय ना सगळं. हा चालतंय, हो तेवढं जामीन. शाला ए पण ते साधा बरा का काय म्हणत होता ते द्यायला तर बरं होईल ना. मग सातबारा आता कशाला लागतोय राव? एवढे ओळख सांगितलं आता तुमचं सगळं नाव काढतो. राहू द्या, 7-12 बितबारा राहू द्या. चल ये तू सावकार. ए मला फसवू नका बरं का. जय बालाजी. त्याला बरं चांगला झालं, मुंडीच्या दोघांनी काठावर ठरवलं ना, टाकू. मी आता सरपंच होणार. सावकार पण मी, सरपंच पण मी. रोकडाच रोकडा, रोकडाच रोकडा. जय बालाजी जय बालाजी. लका कुशाला जामीन हो म्हणतोय मला. प्रत्येक वेळेस तुला जामीन व्हायला मी काय येडा समजतो काय लागा मला? का सरपंच? राम राम. बसला निवांत? बसा बसा बसा. काय म्हणताय सकाळ सकाळ फटका? अहो त्यो हरे आलता माझ्याकडं बर. जामीन व्हा म्हणून. आता जामीन व्हायचं काय नाही, पण ह्यांना राव शेण काढाय तरी ठेवतंय का कोण गावात? आहे का तेवढी पद्धत त्यांच्याकडे? हा अहो आप्पा, तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे, हा पण शेण काढायचं म्हणल्यावरती त्यांना कामं बी मीच देत असते, त्यामुळे पैसे मिळत नाहीत असं नाही. आणि शेवटी कसं आहे आप्पा, हा बर हऱ्या असतोय माझ्यासोबत, त्यामुळं तशी काही काळजी करायची कारण नाही बरं का. जामीन झाला तरी नाही, पण मी नाही होऊ शकत त्याला जामीन. होऊ शकत नाही. तुमचा अनुभव काय असेल ते असेल. मला आहे अनुभव त्याचा. अहो कुणाचंच पैसे नीट फेडले नाही त्यांनी, ते कसं मी जामीन होणार त्याला? फेडले नाहीत हे जरी खरं असलं, तुम्हाला म्हणणं आहे तुमचं, हा. तुम्ही खरं आहे असं समजतो, हा पण तसं नसतंय. नाही, पण आपण होणार नाही त्याला काही जामीन. गावातले जे पैसे राहिलेत का विचारा. नाहीच, पण नको काय करायचं? उठर होरदे कान बस खांद्यावर, हे कोणी सांगितलंय? ठीक आहे, चला तुम्हाला वाटतंय तसं ठीक आहे, चालेल. हो. ते काय माझ्याकडे तर आला नाही. कोण अरे नाही आला का? नाही आला. येईल 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 येईल, माझी वरडच घेऊन येणार आहे. तो जामीन व्हायना पास असू द्या, काहीतरी असू द्या. म्हणणार तो मला ती. असं द्या, बघू. अहो माझा माणूस आहे, तो कार्यकर्ता. पण मी होत नसतो बरं आडल्या का. नडल्या सगळ्या कामाला असतं हरे माझ्याकडे. असा ना का, पण मी होत नसतो जामीन. बरं ठीक आहे, चालतंय चालतंय. बाकी आणि काय काय नाही बघा, चाललंय आपलं हीच. येईल ते थोडं उशिरा ना, त्याला आज जरा उसाला पाणी द्यायला सांगितलं. चालतंय, येऊ का मग? हो हो, येतो. चालतं चालतं. या. काय याला ते हऱ्यानं बी गावात फार नाव कमवून ठेवलं. जय बालाजी जय बालाजी. अरे माझ्या रोकडाचा हिशोबच जुळत नसते. त्याला हे नाम्याला मी 50,000 दिलेला असतो. हे व्याज मी त्यामधला 5% म्हणजे 10,000 घ्यायचा असतो. अरे मी सरपंचला मी फोन लावते. हे सरपंच बी ना त्याला टाईमला फोन बंद करून ठेवते. त्याला फोन आलेला असतो. शाला 3-13-23 ते दगडूला 50,000 दिला. 5% व्याज 10,000 झालं. ते 10,000 दिला. तो शाला ही दुसरा रोकडा द्यायला कानकून करते. त्याच्या घरी जावं लागेल मला. सरपंचलाच फोन करते मी. सरपंच फोन उचलनी. जय बालाजी जय बालाजी. शाला हे फोनच उचलत नसते टायमिंगला. शाला कोण आलेले असते? शाला काय काम असते? ये
नमस्कार सावकार. ए नमस्कार नमस्कार. शाला काय काम असतो? ते कर्ज संदर्भात चालतो. ए कर्जा बिरजा मला मागू नको. शाला ते मी रोकडा देते आणि मला माघारी देत नसते. ते कर्जा बिरजा तुला काय मिळणार नाही. अहो ते तुमचं कर्ज नाही, हरिदास डांगेला जामीन तुम्हीच झाला ना? ए शाला मग मी जामीन झाला होता. मी काय कर्ज काढलाय का मग? 6 हप्ते बाउन्स 6. काय बोलते? अजून 1 हप्ता भरला नाही. तुम्ही गोत्यात येताल. शाला ते जा आणि त्या हाऱ्याला पकडून ने आणि त्याच्याकडून वसुली करून घे. शाला मी लोकांना मी रोकडा देते आणि तू माझ्याकडे आला का रोकडा वसुली नाही कर? हरिदासला माझा संबंध काय? तुम्ही जामीन आहे ना, तुम्हाला धरणार मी. ए शाला म्हणजे जामीन होणार येतो कोणाचा राखी माझ्या मग ते मला काय सांगू नको. जा आणि त्या हाऱ्याला पकड. ते बघा ते काय होतंय ते बघा. आता तुम्हाला ते हप्ते भरावे लागतील. शाला ते हाऱ्याने मला पुन्हा गंडवलेला असतो. शाला मी त्या हाऱ्याला सोडलं ना, त्या हाऱ्याच्या अगोदर आहे ना मी त्या नाऱ्याकडे बघते. शाला ते नाऱ्या माझ्याकडे आला, मला म्हणला त्या हाऱ्याला जामीन व्हा जामीन व्हा. शाला मी पण त्याच्या आवाजाला भुलले आणि त्या हाऱ्याला आहे ना मी जामीन व्हावून बसले. ते शाला माझ्याच आता गळ्यामध्ये आले. अहो सावकार बघत जाणार ती भरत्यात नाही भरत्यात. हा आता तुम्ही मोठीपणा केला, तुम्ही जामीन झाला तर ते पैसे तुम्हालाच भरावे लागणार आहेत. शाला जय बालाजी जय बालाजी. शाला मला सारखा हाऱ्या नाऱ्या फसवते. मी आता त्याला सोडेल नाही. हे साहेब तू आता मी तुला हात जोडते. तुझ्या मी त्या हाऱ्याला आहे ना तुझ्याकडे घेऊन येते. हा ते सांगा तुम्ही, नाही तर तुमच्या गाड्या ओढून नेईन. त्यांचे ते गावत नाहीत मला. शाला जय बालाजी जय बालाजी. हे तर चांगला करायचा म्हणजे विचार सोडून द्यावा लागेल. शाला मी जामीन झाला हे माझ्या आज गळ्यामध्ये आला. हे साहेब तू आताच्या भक्ती चांगला बघा बरं का, तुम्ही घेऊन या. हा आणि ते काय ते हप्ते भरून टाका. हे मी सांगते त्याला त्यांनी नाही भरत, तुम्ही जामीन झाला तुम्ही भरा. हे शाला मी तर असतो भरत. हा मग ते तुम्ही ते बघा तुम्ही काय आहे ते. चालतंय चालतंय मी जाते त्याच्याकडं. तुझ्या आता हा येऊ. ए साला साला हे हर्यासारखा मला गंडवते. त्या हऱ्याच्या अगोदर आहे ना मी त्या नाऱ्याकडे जाते. शाला त्याने मला फसवला चांगला, माझ्या नरडीला फास लावला. ए नार्या शाला मी तुला सोडणार नाही. हिला 2-2 बायका करून उपयोग झाला नाही. हे सरपण काटूक मलाच बघावं लागतंय सगळं. काय कळा ना तिला काय काय जीवाला व्हायचा काय. कुण्या गावाचं अल्पाखरू पाखरू नाही पण सावकार आलो बा सकाळ सकाळ. शाला जय बालाजी जय बालाजी. ए शाला नार्या कुठे गेलेला असतो? अहो हासन की गावातच आता नवी गाडी घेतली, ज्याला त्याला दाखवतोय सांगतोय. शाला मला एक सांग. तू माझ्याकडे आला, मला हात जोडला आणि मला म्हणला त्या हऱ्याला तू जामीन हो जामीन हो. मी त्याला जामीन झाले. चला त्याचा हप्ता बाहून झालेला असतो. चला मी त्याला आता सोडणार नाही. ते माझ्या घरामध्ये ते साहेब आला होता. हप्ता कसा बाउन्स होईन? तो म्हणला हप्ता ना हप्ता मी भरतो. हा तुमचं काहीतरी चुकलं असेल. हे साहेब लोक बी नाही लबाड बोलतात. अरे कसा हप्ता चुकवी? हे बघ नार्या मी तुझा विश्वास ठेवलेला असतो. त्या जर हऱ्याने हप्ता भरला नाही ना तर माझ्यासारखा वाईट माणूस नाही. तू जा आणि त्याला सांग, त्याला म्हणायचा हप्ता भरून टाक. जय बालाजी जय बालाजी. शाला मी तुला सोडणार नसते मग. बर बर बर. हऱ्याने उद्योग केलाच, नाश केला म्हणलो नको. गाडी घे घेतली तर हप्ता भराय नको. आईला म्हणजे ह्याला बी त्रास आणि मला बी त्रास. माझ्या बी महागतीला छंड लागन. ह्याच्याकडे जातोच पहिला बघतो. जाब्या लय याला तुला सांगतो वाळा 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 करत होता. घेतली का ना आपण गाडी शेवट? घेतली. आपल्याकडे हाय गई नसती, सीडी डिलक्सच आणली. थोडं हप्ते झाल्यात बरं का मागं पुढं. काय काम धंदा तरी हाय का जाब्या? होत असतंय. फेडून टाकायचं आपल्याला, कोणाचं ठेवायचं नाही. पण आल्या तवर नाही बाबा आपल्याला काय केलं. तू गाडी घेतली या? गाडी घेतली ना आपण. आता मला हळूहळू शिकव, तो वेळ असेल तेव्हा. तुला लय हाणायचा तुला नेहमी टाळतो मी, पण तू काताड्या नेमका हाताखाली येतोच माझ्या. अरे तू मारून मारून चपट झालं माझं. चपटे झाले पाय टेकतेन का त्या सिटी डिलक्स वरनं? टेकतेन का? आणि मला शिकव करताय. व्हॉइसला का व्यवस्थित बोलत की. हो काय ना साहेब आलो काय जाब्या? मी इथं नाही म्हणून सांग रे. ओ नमस्कार. नाही तिथं नाही अरे नाही येऊ. नमस्कार नमस्कार साहेब. बोला काय म्हणताय? काय राव डांगे साहेब, किती त्रास देताल? 1 नाही 2 नाही 6 हप्ते तुमचे बाउन्स आहेत राव. 6 हप्ते? अहो 5 असते राव साहेब. अहो मग 6वा हप्ता व्हायची वाट बघताय का तुम्ही? नाही अहो 5 हप्ते राहिलेत बरं का, माझी थोडी तारांबळ चाललेली. डांगे सर एक तर आपण 3 जामीन घेतो. हो. एक तुम्ही आपले माणूस की आहे सारखं येता जाता गाठ पडते आपली, मग तुम्हाला आपले एक जामीन कमी घेतला. थांबा, तुम्हाला जामीन पाहिजे. शेव का
शेव काताडा घ्या न्या जामीन उचला यो नाहीतर हे जमीन खायला कारण जमिनीला बार झालाय पेपर देताना तुम्ही जामीन देता का आता काय हाणामाऱ्या करता तुम्ही न्या राव ह्याला तुम्ही काय करा 6 हप्ते झालेत का नाही आता 2 दिवसांनी 6वा हप्ता भरतोय हा 4 हप्ते भरा मला लात मारली मी तुला आता इथं बोलणारच नाही ए अरे एक हा जा पळ तिकडे ए अर्जब्या थांब की बघा ऐका काय असं आहे काय काय लक्ष साहेब आम्हालाच का म्हणत का साहेब नाही अहो मी उद्याच हप्ता टाकतो गाड्या दिल्या तुम्हाला तुम्ही गाड्या वापरताय तुम्ही हप्ता भराय काय अडचण आहे तुम्हाला नाही हाय की बरोबर आहे साहेब नाही ना उद्या खात्यावर भरतो पैसे आणि परवा कट हा कट करून घ्या आणि मागले 5 हप्ते अहो 5 ना तुम्ही 6वेचीच वाट बघणार आहे का नाही 6 सिव्हिल खराब कशाला हाताने करताय तुम्ही सिव्हिल काय असतं अहो ते हप्ते बाउन्स केले म्हणजे सिव्हिल खराब झालं म्हणायचं सिव्हिल इंजिनियर आमचे जर गाडीचे हप्ते असे बुडवले ना तर तुम्हाला कुठेच काय मिळणार नाही कोणाला घ्यायची इच्छा या ते याला पाचा मला माझ जिरवायचा होता म्हणून मी गाडी घेतली चला तुमच्या काय डोक्यात बसत नाही तुम्हाला जे जामीन झाले त्यांना धरतो बाकीचं काय करत नाही ना ते दोघं गुतू आम्ही तर म्हणतो त्यांच्याकडेच बघतो अहो काताडा गेला हो नाही तर तिसरा तुम्हाला दिला असता जामीन साहेब पण नका काय काळजी करू साहेब याला अर्थ नाही बरं का नाही आम्हाला हेल्पाटे घालाय कसं लावताय तुम्ही अहो माझी एक ती तारांबळ चालली का नाही लय तुकड्याला मागे मी त्यात ही गाडी घेऊन बसलो या मला तर काय माहिती असला उद्या होईन म्हणून आम्हाला तुमच्या तारांबळीचं घेणं नाही फक्त टायमिंगला हप्ते भरा तुम्ही अहो पैसाच फिराना मागल्या 2 वर्षात आला कोरोना कुठं हप्ता भरता सांगा साहेब आणि 1-2 दिवसामध्ये एवढे भरून टाका 2-3 हप्ते भरले ना तरी समाधान वाटतं नाही 6वा हप्ता आहे का नाही उद्या टाकतो आणि मागलं 5 जे थकीत आहेत ना तेच बी लावतो ना हळूहळू नियोजन तुम्ही काय काळजी काहीतरी करा आम्हाला वरची लोक बोलतात हो नाही आम्ही तुमची माया केली तेव्हा 3 जामीन घेतो आम्ही तुम्ही 2 वर समाधान अहो तिसरा दिला असता हो पळाला तुम्ही परतच्या वेळेस आला ना तो काथाडा बरोबर देतो मोर बसवूनच न्या तुम्ही फसवू नका तेवढं नाही देतो अरे ह्या जब्याकडे गेलं पाहिजे अरे किती महाग राहतो बोलणारच नाही सर्वचला अरे बाजूला अर्ध्या थांबकी बोलायचं ती साहेब होत नाही मला तुला बोलायचंच नाही ते साहेबामुळे कळत नाही का तुला नीट सांगितलं साहेब होत त्या साहेबामुळे येणार आहे का नाही माझ्या बरोबर चरकू जायचंय हा मग असा जागा येतो चल की मग साहेबामुळे तुला हाणला तिथं करतो रे कुठाना तात्याचं काम मिळालं आता आवडीकडे जातो नेहरे करतो आणि पटकन येतो आईला काम मिळालं जय बालाजी शाळा शाळा त्याच्यामुळे सारे माझ्या सरला दर्द होते आता काय झालं हे बघ हे शाळा मेरा मेसेज आलेला असतो पैसे आलं काय हे शाळा मेसेज मला पैशाचा नसतो आलेला माझा रोकडा गेला असतो शाळा माझा सिबिल स्कोर 500 वर आलेला असतो हे शाळा मला ते हिराच्या व्यापारासाठी मला 5 कोटीचा कर्जा काढणार होते शाळा माझा सिबिल स्कोर झाला माझा प्रोजेक्ट जाग्यावर थांबला आणि हे सगळा तुझ्यामुळे झाला माझा काय संबंध आहे ते हऱ्यासाठी तुम्हाला आहे ना म्हणता जामीन कुठे गेला हऱ्या हरियात अहो भांडगोळ मला एक गाडीची चक्कर सुद्धा द्याय ना गोड बोलताना म्हणला तुझ्याच दारात गाडी लावतो त्याची गाडीच वडून आणू शाला हे म्हणजे कर्जदार काय करते कर्ज काढताना ना चांगला मिठा गोड बोलते आणि शाला जय बालाजी हे अशा जामीनच्या नरडीला फास लावते हे म्हणजे चुकी झाला का नाही माझा सावकार तुम्ही म्हणताय ती एकदम बरोबर आहे एखाद्याला मदत करणे म्हणजे स्वतः अडचणीत येणे माझ्या लक्षात आलंय त्यांना आज हऱ्याच्या मदतीला नसतो ना गेलो तर बरं झालं असतं आजपासून ठरवलंय कुणालाच मदत करायची नाही आणि कुणाला जामीन सुद्धा व्हायचं नाही शाला मी समजा गावाला माझा म्हणजे मी रोकडा वाटते ब्याजनी पैसा वाटते आणि शाला मी ब्याज काढायच्या अगोदर जामीन झाला आणि हऱ्याच्या म्हणजे ना जामीनमध्ये मी अडकून पडला शाला माझा सिबिल स्कोर खाली आला जय बालाजी शाला आता ये ना सावकार आजपासून मी कानाला खडा लावते नाही तुम्ही म्हणताय ते खरंय पण आजपासून आपल्या लक्षात आलेलं आहे कुणाला मदत करायची नाही अरे तुझी गाडी कुठे या गाडी काय आता मध्ये जायची वे कधी त्यांनी इकून टाकली गाडी इकून टाकल्या निम्याच पैशाला दिली 50,000 आलं तुला सांगतो देवदा काय टिकते काय येऊ दे टिकतंय का म्हणजे फिरत होता की मागे बसून बाजारात कोण येत होता तुला द्याव्याला मारीन बरं का आता लय वाचा करत जाऊ नको खरं पण दिली नाही लागा अरे दिन लाका देवदास लय वाच करत जाऊ नको दुसरी घेऊ गाडी तुम्हाला सांगतो आपल्याला 2 जामीनदार चांगलं गावत्यान करा अजून आता सावकार नाऱ्या काय व्हायची नाही तर आहेत का कोण काय तर बघा हऱ्या नासक्यामुळं माझा सगळा वैताग झाला या का आवडीची माझी भांडणं
आपण 10-10 हजाराचा 6 हप्ते बांडगोळ्याने एक सुद्धा हप्ता भरला नाही. उगी तो बसलेला दिसतोय. बघतो त्याचा ह्याच्याकडे. जाबे हा ए लका ना रे तू हा अरे तू लका माझ्याकडे येत असेल मी होतो म्हणून नका रे नाही बघतोच ह्याच्याकडे. आला का ए जब्या अरे होता की आता नाही 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 ए होता की इथं नाही रे नाही नाही कच नाही माझ्या डोळ्याने तिकडून अरे नव्हता इथं देवा खरं सांग. नाही तर अरे बांडगोळा बर तुमच्याकडे परत बघतो. आधी त्याच्याकडे बघतो बांडगोळ्याकडे. हप्ता भरा ना होय माझ्या डोक्याला व्हायचा.